मार, तुझी समस्या जर नाही सुटली तर मला सांग. मग बापानं सांगितलं, बाप निघून गेला. पोरानं रोज आपली पूजा करायचं, सगळं करायचं, व्यवस्थित धंदा चालवायचा. पण चालवत असताना एके दिवशी अशी संध्याकाळची वेळ होती आणि पावसाचा त्या ठिकाणी वातावरण होतं. पाऊस धोधो पडायला लागला आणि त्याच वेळेला याच्या औषधीच्या दुकानावरती एक लेकरू धावत पळत आलं. दादा दादा, लवकरात लवकर मला ही औषधाची बाटली द्या, घरात माझी आई बिमार आहे आणि मी 10 मिनिटात जर नाही औषधी नेली तर माझी आई मरून पडेल, मला लवकर ही बॉटल द्या. त्यानं सुट्टे पैसे दिले, यानं बॉटल घेतली, त्याला दिली आणि तो निघूनही गेला धाव पळत. पण यानं जेव्हा दुकान बंद करायची वेळ आली तेव्हा पाहतो तर काय झालं महाराज, की जी बॉटल आपल्याला त्याला द्यायची होती ती तिथंच ठेवलेली होती आणि तिच्या शेजारी उंदरा मारायच्या औषधाची बाटली होती ती त्याला त्यानं दिलेली होती. लेकरू घेऊन निघून गेला होता. याच्या पायाखालची जमीन सरकली. अरे बापा, मला आता करायचं तर काय? त्यावेळेला याच्या गोष्ट लक्षात आली, आता सोडवणार कोणी नाही. पण आपल्या बापानं सांगितलंय की देवाला नमस्कार घातला तर वाया जात नाही. हे लांब सडक पडलं, डोळ्यात आसवांच्या धारा आहेत, डोळ्यात पाणी आलं आणि देवा पुढे नतमस्तक होऊन देवाला म्हणतो, मी आजपर्यंत भावनेनं तुझ्या कधी पाया पडलो नाही, पण खरंच जर तू या जगात असशील तर माझ्याकडनं फुकट त्या गरीब लेकराची माय मारल्या जाईल, तिला वाचव, मला काही नको. एवढं जरी केलास तरी देव आहे, मी एवढं मान्य करतो, मला काही लागत नाही म्हणला. पाया पडूनच उठत होता. तितक्यात ते पोरग पुन्हा धावत पळत आलं, दादा दादा दादा, लवकर ही मला औषधाची बाटली द्या. मी जात असताना माझी ठेस लागून बाटली खाली पडली, फुटून गेली, लवकरात लवकर मला परत औषधाची बाटली द्या. त्यावेळेला याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे देवानं नेमका आपल्याला दृष्टांत द्यावा तो कसा, सांगावं ते काय आणि देवानं आपल्यासाठी करावं तर काय. जगात कुणीही काही करायला तयार नाही महाराज स्वार्थाशिवाय. कुठल्याही गणगोताला तुम्ही काही करा, ते म्हणतात हे देण्या घेण्याचा व्यवहार आहे, त्यानं आज आपल्याला केलं तर उद्या आपल्याला त्याचं करावं लागतं. पण देव कधीच म्हणला नाही यानं माझं करावं मी याचं करावं. देवानं सहज लेकरांना अशी हाक मारली, या कोण कोण येतात तुम्ही सगळे या, मी सगळ्यांना भेटायसाठी तयार आहो. पण लोकांनी मर्यादा घातल्या की देव आपल्याला भेटलच का, देव आहेच का, देव राहतोच कसा. आम्ही देवासाठी खूप काही केलं, देवानं आमचं लय वाईट केलं. परिणामी लोक आयुष्यभर देवाला दोष देत बसतात, पदरी काही पडत नाही. पण जर निस्वार्थ मनाने एकदा देवाला हाक मारली तर तो देव आपली हाक ऐकतो आणि आपलंसं आपल्याला करून घेऊन जवळ धरण्याचं काम करतो. म्हणून तुकोबाराया म्हणले, अरे वेडांनो, देव आपलासा करा, कारण त्याच्याशिवाय जगात सुख नाही. आणि सुख जर इतरत्र लोकांमध्ये तुम्ही शोधत असाल तर दुःख देण्याचं ते काम करतात, कारण हे लोक फक्त दुःखाचे जनिते आहेत. अभंगाचं दुसरं, आपुल तो एक